The Voice Vista Podcast, venture by Pooja Prasoon. Welcome to Life Recharge with Dr. Pranitaji Gujrathi, a candid podcast show conceptualized by Pooja Prasoon. आजचा विषय आहे सेटिंग अचिव्हेबल गोल्स, द पाथ टू सक्सेस. यशाचा मार्ग गाठायचा असेल तर साध्य करण्याजोगे छोटे छोटे ध्येय ठरवणे. याबाबत फॅमिली फिजिशियन डॉक्टर प्रणिताजी गुजराथी यांच्यासोबत आपण साध्य करण्यायोग्य उद्दिष्टे निश्चित करण्याची कला अवगत करूया. डॉक्टर गुजराथी आपल्याला फिटनेस अचिव्हेबल गोल्स कसे सेट करावेत, तसेच फिटनेस जर्नी दरम्यान छोटे छोटे यशस्वी क्षण साजरं करण्याचं महत्त्व याविषयी मार्गदर्शन करतील. दीर्घकाळ टिकवून राहणारं चिरस्थायी फिटनेस कसं मिळवता येईल याचे सिक्रेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या या प्रवासात आपणही सामील व्हा. Hello, welcome to Life Recharge, the podcast that brings you unfiltered fitness story of my life on Voice Vista podcast, ventured by Dr. Pooja Prasoon. नमस्कार. आजच्या ह्या एपिसोडमध्ये आपण आपल्या फिटनेस जर्नी मधले गोल कसे सेट करायचे हे बघूया. तुम्ही हल्ली भाग्यश्रीला बघितलंय का? कोण भाग्यश्री? अहो, ती भाग्यश्री पटवर्धन, सलमानची हिरोईन मैंने प्यार किया मधली. तिला हल्ली बघितलंय का असं म्हणते. हल्ली म्हणजे माहितीये, आत्ताच्या तिच्या 50शीत. हा, किती छान दिसते, प्रसन्न दिसते, आकर्षक वाटते, चेहऱ्यावर तजेला आहे आणि ती ज्या पद्धतीने अशी निखळ हसते आणि तो सगळा पॉझिटिव्हनेस किंवा तिचा आकर्षकपणा आपल्यापर्यंत मस्त झिरपत जातो. इतकं छान वाटतं म्हणून सांगते. आणि आता ती इतकी छान दिसते, निर्भीडपणे सगळीकडे वावरते आणि ती जे काय करते ती सगळ्या जगाला सांगते. जसं काही भेंडीची भाजी कशी करायची आणि ती खायची कशी हे देखील ती सांगते. आणि मग त्यावेळेस वाटतं की हा एक निर्भीडपणा कुठून आला, हा एक आकर्षकपणा, अँटी एजिंग, ह्या 50शीत पण तिची चपळाई, खूप छान दिलखुलासपणे बोलणं, हे सगळं कुठून आलं? मला तर असं वाटतं ते सगळं तिच्या फिटनेस मधून आलंय. कारण साधी गोष्ट आहे, आपण जेव्हा स्वतः फिट असतो तेव्हा आपल्यातला आत्मविश्वास समोर येतच असतो आणि तो आत्मविश्वासाच्या जोरावर आपण आपल्याला खूप छान प्रेझेंट करू शकतो. आणि भाग्यश्रीचंच उदाहरण कशाला, वयाची 47 वर्ष पार केलेली मलायका अरोरा असो, नाही तर 40 नंतर पण यूपी बिहार लुटने के लिए तैयार असलेली शिल्पा शेट्टी असो, या सगळ्यांनी आत्ताच्या ह्या वयाच्या ह्या इनिंग मध्ये सुद्धा स्वतःला फिट ठेवून, नॉट ओनली फिट, आयडल लेव्हल पर्यंत फिट ठेवून तुमच्या आमच्या समोर काही एक अत्यंत आदर्श अशी उदाहरणं समोर ठेवलेली. आणि त्या सगळ्या गोष्टीसाठी त्या करत असलेली मेहनत पण आपल्याला विसरता कामा नये. ते कोणी योगा करतंय, कोणी जिम करतंय, कोणी पिलाटे करतंय, कोणी पळतंय. तो मिलिंद सोमण तर अक्षरशः शूज न घालता पण पळतोय आणि तो पळतोय परंतु त्यांच्या मातोश्री पण पळतायत आणि आपल्याला मोटिवेट करतायत. म्हणजे ही जी लोक जगासमोर एक आदर्शवत उदाहरण म्हणून येत आहेत ना, त्यामागे त्यांच्या फिटनेसवर त्यांनी केलेली अपार मेहनत आहे, श्रम आहे. आणि हे जे श्रम आहेत ना, त्या श्रमाला काहीतरी दिशा असावी. या लोकांकडे पाहिल्यानंतर मी आज तुम्हाला असं वाटेल की बॉलिवूडची उदाहरणं दिली तर त्या लोकांचा तो बिझनेस असतोय, ते जन्मतः खूप रुबाबदार असतात, खूप दिसायला सुंदर असतात, असं नसतं. ती जी सुंदरता आहे किंवा प्रेझेंटेबल राहण्याचा जो काय मार्ग आहे ना, तो काही कायमच मिळालेला नसतो. तो ना मेंटेन करावाच लागतो आणि त्याच्यासाठीच लागतो हा फिटनेस. आणि फिटनेस ही इतकी वाटली तेवढी सोपी काही जर्नी नाहीच आहे. मग हा जो आकर्षकपणा आपल्याला अगदी मलायका जरी व्हायचं नसलं, आपल्याला शिल्पा शेट्टी सारखा कमनीय बांधा नको असेल किंवा भाग्यश्री सारखंही राहायचं नसेल, तरी देखील आपल्याला सुद्धा हवं असतं. कोणीतरी मला म्हणावं, अगदी 50शीच्या नाही वाटत हो, हा 2 मुलांची आई नाही वाटत हो, असं म्हटल्यावर आपल्या पण अंगावर मुरभर मांस चढतच की. आपल्याला त्या गोष्टी वाटतातच चांगल्या. आणि आजचा जमाना कशाचा आहे? प्रत्येक क्षणोक्षणी फोटो काढण्याचा आणि जगाला तो मोमेंट दाखवण्याचा. मग त्या फोटोत देखील आपल्याला कधीतरी वाटतच ना, अरे हा टॉप मला आता चांगला दिसत नाहीये, हा ड्रेस मला चांगला दिसत नाहीये, मला जरा लूज घालायला हवं होतं का, अरे मला वेट लूज करायला हवं होतं का, असं वाटतच ना. आणि ते जे वाटणं आहे ना, त्याच्यातच मला असं वाटतं की त्याच्यातनं आपण एक स्फुरण घेऊन, एक मोटिवेशन घेऊन आपल्या फिटनेसवर काम करायला हवं.
मग आपण काम करत असताना आपल्याला काही मंत्र तर लागतीलच. मग पहिल्या सगळ्यात मंत्र आपण आता आज सुरुवात करूया त्या मंत्र बघायला. पहिला मंत्र आहे गोल सेटिंग. गोल सेटिंग करायचं म्हणजे काय, आपली उद्दिष्ट काहीतरी समोर ठेवायचं. आपलं काहीतरी तर उद्दिष्ट असल्याशिवाय त्या काम करण्याला काही अर्थ नसतो, दिशा नसते. म्हणजे तुम्हाला जर काहीतरी फिटनेस साधायचं आहे तर मग तुम्ही ठरवून घ्या की मी चालू शकते का, मी पळू शकते का, मी स्विमिंग करू शकते का, मी सायकलिंग करू शकते का. किंवा एखाद्या मुलाला असं वाटेल की मी खूप छान जिम करू शकतो, एखाद्या तरुण मुलीला वाटेल मी पिलाटे करू शकते. प्रत्येकाला त्याच्या त्याच्या आवडीनुसार कुठलंही तंत्र अवगत करायला काहीच हरकत नाही. आणि ते तंत्र अवगत करताना त्या त्या क्षेत्रातलं एक छोटंसं का होईना गोल आपण समोर धरायचंय आणि त्या उद्दिष्टाकडे मार्गक्रमण करण्यासाठी अगदी आजची सकाळ निवडायची आणि सुरू करायचं. समजा एखादी व्यक्ती अगदी साधं सिंपल चालायला सुरुवात करते, तर मग तिने रोजच चालायचा हा पहिला गुण, की मी आज चालले, उद्या पाय दुखले म्हणजे घरी नाही राहिले, परवा पाहुणे आलेत म्हणून घरी नाही राहिले, तेव्हा मला काय बरंच वाटलं नाही आणि मग काय मुलांच्या शाळेतच कार्यक्रम होता. अशा 100 अडचणी न आणता माझी वेळ थोडीशी बदलली तर चालेल, पण माझं दिवसभरातलं चालणं मात्र थांबलं नाही पाहिजे, असं उद्दिष्ट डोळ्यासमोर धरावं लागेल. आता हे जर उद्दिष्ट आपण धरलं आणि त्याच्यावर रोजच काम करायला सुरुवात केली तर आपण त्याला म्हणूयात अचिवेबल गोल. म्हणजे असं उद्दिष्ट समोर धरा जे आपण साध्य करू शकतो. मग आपण हे असं उद्दिष्ट धरायचं जसं काही, जर चालायला सुरुवात केली असेल तर मी साधारण दिवसाला 3 किलोमीटर 4 किलोमीटर असं काहीतरी उद्दिष्ट धरायचं, जेणेकरून आपण त्याला असं म्हणूयात की आपण अचिवेबल, मी जेवढी चालू शकते तेवढं उद्दिष्ट धरलं. एका आठवड्याला मला 25 किलोमीटर चालण्याचं उद्दिष्ट धरलं. असं जे उद्दिष्ट आपण पूर्ण करू शकू असं उद्दिष्ट धरायचं आणि ते उद्दिष्ट आपण फेल करणार नाही याच्यासाठी नेहमी प्रयत्न करायचे. आता तिसरी गोष्ट आहे की आपण काही वेग पण असे उद्दिष्ट नको धरायला. उदाहरणार्थ आत्ता कुठेतरी पळायला सुरुवात केली आणि डायरेक्ट फुल मॅरेथॉन मारायला निघालो. आत्ता कुठेतरी छोटस ट्रेकिंग सुरुवात केली आणि डायरेक्ट हिमालयातच निघालो. आत्ता कुठेतरी सायकल चालवायला सुरुवात केली आहे किंवा एक 20-25 किलोमीटर सायकल चालवण्याचं माझं पेशन्स आहे, कपॅसिटी आहे आणि मी डायरेक्ट पंढरपूरच्या वारीला निघाले. तर असंही आपल्या कपॅसिटीच्या बाहेर असलेले गोल नको आपण पकडायला. तर आपण आपल्याला स्वतःला उद्दिष्ट साध्य करता येईल, अचिवेबल असतील असेच गोल पकडायला हवे. आणि मग हे जर गोल पकडले तर त्याच्यावर आपल्याला कन्सिस्टंट राहायचंय. आता पुढची गोष्ट, रोजच आपण फक्त 3 किलोमीटर चालायचं एवढं धरून चालणार नाही, कारण मग 3 किलोमीटरच्या पुढचा टप्पा काहीच गाठला जाणार नाही. आणि शिवाय 3 किलोमीटर ही खूप छोटीशीच गोष्ट ठरेल काही दिवसांनी. फक्त एकच आहे की बेबी स्टेप्स ठेवताना पहिलं उद्दिष्ट 3 किलोमीटर सारखं छोटस असूच शकतं, नाही का. म्हणून छोटस उद्दिष्ट धरा, त्या उद्दिष्टाच्या दिशेने बेबी स्टेप्सने का होईना पण चालत राहा. आता पुढची गोष्ट आहे की ते उद्दिष्ट नेहमी प्रोग्रेसिव्ह ठेवूया, म्हणजे थोडासा आलेख कसा चढता राहील याच्याकडे बघूया आणि त्या उद्दिष्टावरला देखील आपण काहीतरी मोजमाप लावूयात. जसं आपण रोज चालतोय तर आपल्या गॅझेटचा उपयोग करून आपण ते आपलं चालणं मोजून घेऊयात. किंवा आपल्याला काही ऍप्स असतात, ते ऍप लावलं की आपलं ऍप आपलं चालणं मोजतो, आपलं रनिंग मोजतो, आपले कॅलरी बर्न मोजतात. मग त्यानुसारच उदाहरणार्थ मी माझंच सांगेन की जेव्हा मी सुरुवात केली ना चालायला, तेव्हा मी रनकीपर डाउनलोड केलं आणि रनकीपरला सुरुवात करायची. माझ्या डोक्यामध्ये ते वाक्य इतकं ऍक्टिव्हिटी स्टार्टेड असं रनकीपरने म्हटलं की माझ्या पायांना स्पीड यायचा आणि दर 15 मिनिटांनी ऍप मधनं आपलं स्पीड किती आहे सांगितलं जायचं. आपण जर कमी स्लो झालेलो असू तर आपल्याला कळतं, आपण आपलं स्पीड वाढवायला हवं का हे त्याच्याने कळतं आणि आपण मध्येच कुठेतरी रेंगाळत नाही ना, आपण कोणी समोर आलं म्हणून गप्पा मारत नाही ना, असं होत त्याच्यात टाळलं जातं. त्याच्यामुळे मी नेहमी ऍप लावल्यानंतर लोकांना सांगायचे माझ्या बरोबर चालत चालत बोला, माझा ऍप चालू आहे. या सगळ्या गोष्टींनी काय होतं, आपल्या ह्या ऍक्टिव्हिटीज खूप छान ट्रॅक केल्या जातात. जर समजा तुम्ही आज फिटनेस ऍक्टिव्हिटी ट्रॅक केली, उदाहरणार्थ तुम्ही स्विमिंगला जाताय, तुम्ही इतके किलोमीटर पोहते किंवा पोहतो आणि जर समजा तुम्हाला गॅजेट्स वापरायचे नसतील, काही अडचणी येत असतील तर तुम्ही वेळ लावा की मी 7 वाजता पाण्यात उतरलो होतो आणि मी साधारण 8 वाजेपर्यंत नॉनस्टॉप स्विमिंग केलं. दिस इज ट्रॅकिंग ऑफ युअर ऍक्टिव्हिटी. मग तुम्ही अशा पद्धतीने स्वतःच्या सगळ्या ऍक्टिव्हिटी ट्रॅक करू शकतात आणि मग आपल्याला एक लेखाजोखा घेता येतो की मी ह्या आठवड्यात किती व्यायाम केला,
मी एका महिन्यात किती व्यायाम केला, मागच्या महिन्याच्या तुलनेतला या महिन्यातला व्यायाम माझा थोडाफार का वाढला का, माझा इंड्युरन्स वाढला का, माझ्या फिटनेसमध्ये काही प्रोग्रेस होते का, माझ्या वेइंग मशीनवर काही बदल होतोय का, मला मला श्वास कमी लागतोय का, मला स्वतःला जास्त एनर्जेटिक वाटतंय का, हे आपल्याला त्याच्यावरनं मग निष्कर्ष काढायला सोपा होतो. आता आपण जसं मेजर करतो आहे ह्या सगळ्या गोष्टी, तशा तुम्हाला सांगू का, त्या गोष्टी आपल्याला स्वतःला त्या गोष्टीचं कौतुक पण वाटायला हवं. ह्या सगळे जे काही गोल आपण साध्य करतो आहे ते असे निरर्थक असू शकत नाही. आता उदाहरणार्थ आपल्याला सकाळी 2 तास आपल्या ऍक्टिव्हिटीसाठी द्यायचे आहेत आणि आपल्याला टाइम मॅनेजमेंटची त्याच्यामध्ये खूप गरज पडणार आहे. तर तुम्हाला हा 2 तासाचा वेळ काढण्यासाठी आदल्या दिवसापासून प्रयत्न करायला लागतील. आणि आता मी माझं पुन्हा एकदा उदाहरण देईन की माझ्या क्लिनिकमध्ये मला सकाळी 3.5 तास तरी आणि संध्याकाळी 3.5-4 तास असे द्यावे लागतात. म्हणजे 7 तासाची तुमची ड्युटी आवर्स, 7 तासाची साधारण झोप, कौटुंबिक जबाबदाऱ्या, घरातली कामं, हे सगळं धरून तुम्हाला तुमच्या फिटनेससाठी रोज सकाळचे 2 तास काढायचे. आणि मी ह्या काही वर्षामध्ये या 2 तासाची ही जी शिफ्ट आहे माझी, हिला खूप छान माझ्या लाईफमध्ये अकोमोडेट करू शकले. ते केवळ याच गोष्टीमुळे की मी खूप छान छोटे छोटे गोल सेट करून माझे उद्दिष्ट साध्य करतेय. आणि ते उद्दिष्ट सार्थक केल्यानंतर जे काही आनंद मिळतोय, समाधान मिळते, त्याचे बेनिफिट्स मिळतात, ते मला मोटिवेट ठेवतात पुन्हा पुन्हा करण्यासाठी. आणि म्हणून मी या 2.5 तासाची शिफ्ट ही माझ्या आयुष्यामध्ये एक अविभाज्य भाग बनवू शकले. आणि आता याच्या नंतर येतं, तुम्ही जे काही केले ना त्याचं तुम्हाला तर सगळ्यात आधी कौतुक वाटलं पाहिजे. यू ॲक्नॉलेज अँड ॲडमायर युअर अचिव्हमेंट्स. सगळ्यात महत्वाची गोष्ट, आपणच स्वतःला सारखंच असं जर बिंबवलं मनावर की मी मागच्या वेळेपेक्षा आता मी जास्त फास्ट चालते, माझ्या 9 मिनिटांमध्ये 1 किलोमीटर होतोय, पहिल्या महिन्यामध्ये मला 12 मिनिट लागायचे. तर हा झाला पॉझिटिव्ह दृष्टिकोन. हे झालं तुम्ही तुमच्याच फिटनेसच्या जर्नीला अॅक्नॉलेज करणं झालं, अप्रिशिएट करणं झालं. जर समजा 125 किलोमीटर चालण्याचं टार्गेट तुम्ही धरलं होतं आणि तुम्ही जर 125च्या पुढे गेला तर त्याचा आनंदच खूप तुम्हाला वेगळा मिळेल. आणि तो जो आनंद आहे ना, मी नेहमी म्हणते तोच शब्द आहे की या आनंदाची ना ओतच खूप वेगळी असते, की ही माझी अचिव्हमेंट आहे ना. आता समजा एक 70 वर्षाची आजी आहे, आपलं काहीतरी असं वाचून ऐकून उद्यापासून चालायला सुरुवात करतात. त्यांनी गोल सेट करायचा म्हणून स्वतः ठरवलं की मी न कुठल्याही परिस्थितीत मला अर्धा तास चालता येईल. आता त्या 70 वर्षात आहेत, त्यांच्यासाठी अर्धा तास चालणं हा पण मोठा गोल आहे. आणि ऍट द सेम टाइम एक खूप मोठी चांगली मॅरेथॉन प्लेअर यंग तरुणी आहे आणि तिने स्वतः ठरवलं की मी आता फुल मॅरेथॉनर बनणार. तर तिचं टार्गेट, ह्या दोघांचे गोल वेगवेगळे आहेत, परंतु त्यांनी जे काही गोल टार्गेट केले ते टार्गेट कम्प्लीट केल्यानंतरचा आनंद दोघींचा मात्र सारखा असणार आहे. म्हणून आपल्याला झेपेल तसा गोल सेट करावा, आपण अचीव करू शकू असाच गोल सेट करावा. गोल एकदम वेग नसावा, आपल्याला झेपेल आणि आपल्याला जमेल त्याच गोष्टी आपण करणार आहोत हे ठरवून घ्यावं. मैत्रिणींबरोबर आज योगा केला, उद्या वेळ मिळाला, परवा नाही केला, किंवा आज रनिंग केलं, उद्या सायकलिंग केलं, हा ठीक आहे. तुम्ही एकाच ठराविक लेव्हलला फिटनेस आल्यानंतर एक व्हरायटी ऑफ एक्सरसाइज म्हणून करणं ही खूप वेगळी गोष्ट असते. परंतु त्याच्यातला एक वेगळा अभ्यास असतो की मग इतक्या कॅलरीज माझ्या बर्न होत आहेत का डेली हे बघणं, सगळे मसल सेट कव्हर होत आहेत का ते बघणं. म्हणून क्रिकेटर पण नेहमी वेगवेगळे गेम्स खेळून स्वतःचा फिटनेस राखत असतात. ते वेगळे गोल झाले. परंतु तुम्हाला एका सर्टन फिटनेसला येईपर्यंत मात्र स्वतःचा एक उद्दिष्ट ते पूर्ण करण्याची कन्सिस्टन्सी ही तुमच्या अंगी तुम्हाला बाळगावी लागेल. आता त्याच्यानंतर मी तुम्हाला जे म्हटलंय की अॅक्नॉलेज करा, अप्रिशिएट करा, शाबासकी द्या स्वतःला, कधी कधी बक्षीस द्या. आता या 70 वर्षाच्या आजी, समजा त्यांनी असं ठरवलं की मी आठवड्याला 15 किलोमीटर चालणार आणि ते जर 17 किलोमीटर चालल्या तर त्यांनी किती छान काम केलं नाही का. आणि मग जर त्यांनी काम छान केलं तर त्यांनी स्वतःला खूप उत्तम क्वालिटीचे जर रनिंग शूज घेतले तर हे झालं प्रशस्ती पत्र, हे झालं एक्नॉलेजमेंट. म्हणून अशा पद्धतीने मला जर स्वतःला नायकाच्या ह्या साईजचा टी शर्ट पूर्ण बसायचा आहे तर मला हे 1 महिनाभर हे काम करायचंय आणि माझे इंचेस इतके लॉस करायचे आणि मग त्याच्यानंतर मात्र मी तो टी शर्ट घालून काहीतरी करणार.
ही जी गोष्टी, या छोटे छोटे क्षण तुम्हाला कायमच मोटिवेट ठेवतात, प्रफुल्लित ठेवतात. आणि तुमचे काही लो असणारे जे क्षण असतात, कधी कधी वाटत असतं की आज घराच्या बाहेर पडू नये, आज पाऊस पडतोय, काम करू नये, त्या दिवशी सुद्धा तुम्हाला ते मोटिवेट ठेवतात. याचं मी पुन्हा एकदा माझं उदाहरण देईन. इतर वेळेस ना, मी जेव्हा डाएट करते, एक्सरसाइज करते, त्यावेळेस साधारण वर्षाला एक 5 ते 6 किलो वेट लॉसची मी टार्गेट धरते. 2-3 महिने कधी सेल झालं तर ते 5-6 किलो मधलं काही किलो वाढतं देखील. आणि मग वाढलं की पुन्हा आपल्याला वजन कमी करावं लागतं. म्हणून पुन्हा एकदा मोटिवेट होऊन दरवर्षी हे काम करते. आता ही ऍक्टिव्हिटी करत असताना मागच्या वर्षी मात्र, म्हणजे 2023 साली जेव्हा मी हाय इंटेन्सिटी ट्रेनिंग सुरू केलं, त्यावेळेस जरा जास्त टार्गेट ठेवलं. म्हणजे माझा गोल जे सेट होता ना, तो जरा वरच्या पायरीवरचा गोल ठेवला. आणि तो गोल ठेवत असताना मला हिमकुंडला ट्रेकिंगला जायचं होतं, मला वेट लॉस पण करायचा होता, आणि मला माझं नॅचरल लेव्हलला मला जो रोज ऍक्टिव्हिटी करायची त्याच्यामध्ये कुठेही माझ्या एनर्जी लेवल्स डाऊन होऊ द्यायच्या नव्हत्या. हे सगळं करताना मी एकच करत होते, मी 5 किलोमीटर आधी वॉक करत होते, टार्गेटेड वेळात वॉक पूर्ण करत होते, आणि मग मी माझ्या 2 तासाचं वर्कआउट करत होते. याचा परिणाम एकच झाला की मी जे दरवर्षी 5-6 किलो वेट लॉस करण्याचे टार्गेट अचीव्ह करत होते, त्या वर्षी मात्र मी 8.2 kg प्रिसाइजली वेट लॉस केलं. मी तुम्हाला सांगू, मला त्यावेळेस जो आनंद झाला त्याचं प्रशस्तीपत्रक म्हणून मी काय केलं, तर मला स्वतःला, माझी जी कोच आहे ना, तिचे स्वतःचे ते फिटनेस स्टुडिओ मध्ये लावलेले फोटो नेहमी खूप आकर्षित करत होते. ते मोटिवेट करत होते तिच्यासारखं बनण्यासाठी, तिच्या इतकं फिट बनून इतके सुंदर फोटो काढण्यासाठी. आणि जेव्हा माझं वेट इतकं कमी झालं, मला पण काही काही कपडे खूप छान दिसायला लागले, त्यावेळेस मी तिच्यासारखं फोटोशूट करायचं ठरवलं. आणि माझ्या कोचनी मला इतकं एनकरेज केलं की तिने प्रोफेशनल फोटोग्राफर बोलवून माझं फोटोचं तसं शूटिंग करावं. त्यातला एक फोटो मी मोठा करून माझ्या जिन्यात लावलाय की येता जाता मी त्या फोटोकडे बघेन आणि कायम मोटिवेट राहील. तो फोटो मला रोजच उठणे व्यायाम कर हे सुचवतो. मला रोज सांगतो की आज अजून उशीर झाला की काय, उठा मॅडम, एवढंच वेट ठेवायचंय. ह्या सगळ्या गोष्टी छोट्याशा असल्या तरी त्या आपल्या या फिटनेस जर्नीमध्ये खूप मोठा इम्पॅक्ट करत असतात. म्हणून ह्या सगळ्या गोष्टी खूप छोट्या वाटल्या तरी करतच राहायच्या आणि त्याचे रिवॉर्ड मिळाल्याशिवाय राहतच नाही. करत राहायचंय, कन्सिस्टंट राहायचंय. म्हणूनच म्हणतात ना, लहरों से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. धन्यवाद. थैंक यू फॉर ट्यूनिंग इनटू द वॉइस विस्टा पॉडकास्ट. आप और भी इंटरेस्टिंग शो सुन सकते हैं thevoiceVista.in पर. ये शो कॉन्सेप्चुअलाइज किया है पूजा प्रसून ने, प्रोड्यूस किया है द वॉइस विस्टा ने. गेस्ट कोऑर्डिनेशन में हमारे साथ रही सुनीता जी चौहान. डिजाइन किया है टीम क्रिएटर्स डेन ने. साथ ही एडिटिंग और प्रोडक्शन के लिए धन्यवाद टीम लर्निंग बी को. प्रोमो वॉइस दिया है राहुल ढोले ने. लाइक, फॉलो और सब्सक्राइब करना ना भूलें.